गुड आफ्टरनून मुलांनो. चला, नागरिकशास्त्राचा धडा 18वा समजला की नाही तुम्हाला? माझे कुटुंब आणि घर. आता त्याचा स्वाध्याय मी तुम्हाला सोडवायला सांगितला होता, बरोबर आहे की नाही? तुम्ही सोडवलं का मग त्याचा स्वाध्याय? तुम्हाला आलं का? तुम्ही ते प्रश्नांची तुम्ही धडा वाचला का? प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आली का? बघा, आता मी तुम्हाला त्या स्वाध्यायाचे उत्तरं सांगणार आहे बरं का. आता तुम्ही ते बरोबर लिहिलंय की नाही ते सगळं बघायचं आहे. चालतं ना? तुम्ही धडा वाचलाय ना छानपैकी? तुम्हाला आवडला का तो धडा? चला, आता आपण स्वाध्यायाची उत्तरं बघूया. बघा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कुटुंबात कोणत्या गरजा पूर्ण होतात? कुटुंबात अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण होतात. आजारपणात आपली देखभाल कोण करते? आजारपणात आपली देखभाल आपले आईवडील करतात. विस्तारित कुटुंबाचे सदस्य केव्हा एकत्र येतात? लग्न समारंभ, वाढदिवस, उत्सव अशा प्रसंगी विस्तारित कुटुंबाचे सदस्य एकत्र येतात. उत्सवात कोणत्या बाबींची रेलचेल असते? उत्सवात गाणी, नृत्य, रांगोळ्या, खेळ, स्पर्धा, शर्यती अशा बाबींची रेलचेल असते. बघा, आता योग्य अयोग्य हा प्रश्न तुम्ही सोडवला असेलच. तुम्हाला आला का तो? उत्तरं तुम्ही लिहिलेत का बरोबर? चला, मी सांगू तुम्हाला. अडीअडचणीच्या काळात सर्वांनी एकमेकांना मदत करावी. योग्य. घरातील सर्व कामे सर्वांनी वाटून घेतली पाहिजे. योग्य. कचरा कचरापेटीत टाकू नये. अयोग्य. आणि चौथा आहे, ध्वनी प्रदूषण होईल इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावू नये. योग्य. आता बघा मुलांनो, हे मी तुम्हाला थोडासा जास्तीचा प्रश्न म्हणजे आपल्या पुस्तकात आहे तो, त्याचंच उत्तर तुम्हाला दिलंय. आपले राष्ट्रीय उत्सव कोणते आहेत? स्वातंत्र्य दिन, 15 ऑगस्ट म्हणजे प्रजासत्ताक दिन, 26 जानेवारी हे आपले राष्ट्रीय उत्सव आहे. आपले सण उत्सव आपण का साजरे करतो? शेतातील पिके हातात आल्यावर आपण आनंदाने सण उत्सव साजरे करतो. आपले सण उत्सव कोणत्या बाबींशी संबंधित आहे? आपले सण उत्सव शेती व पर्यावरण यांच्याशी संबंधित आहे. आता रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. खाली मी कंसामध्ये शब्द दिलेले आहे. तुम्ही ते जर धडा वाचला तर तुम्हाला ते रिकाम्या जागेतले योग्य शब्द बरोबर समजून जातील. आपल्याला कुटुंबात सर्व प्रकारची टिंबटिंब मिळते. कुटुंबातील व्यक्तींमध्ये टिंबटिंब असतो. टिंबटिंब हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे. होळी हा टिंबटिंब ऋतूच्या स्वागताचा उत्सव आहे. आणि मुलांनो, प्रश्न उत्तर लिहिताना तुम्ही एक एक ओळ सोडणं अपेक्षित आहे आणि खाडाखोड करू नका. अक्षर छान काढा. आता म्हणजे काय ते हे तुम्ही लिहायचं आहे बरं का. जे सोपं आहे मी ते तुमच्यासाठी ठेवलं आहे. छोटे कुटुंब, मोठे कुटुंब, विस्तारित कुटुंब आणि विभक्त कुटुंब हे लिहायचं आहे. पुस्तकात बघून बरोबर तुम्हाला येऊ शकतं. योग्य जोड्या लावा. अ गट ब गट मी दिलेला आहे. तुम्ही मध्ये उत्तराचा कॉलम करायचा. अ गट उत्तर आणि ब गट. वैशाखी, बैलपोळा, पोंगल आणि ब गटामध्ये आहे महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब आणि केरळ. हे सगळं तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. आणि धडा समजला तुम्हाला? धडा परत परत वाचायचा आहे.